इव्हनिंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं हे फर्स्ट युनिट ज्याचं नाव आहे सिंपल स्ट्रेस स्ट्रेन, हे युनिट आपलं पूर्णपणे ह्या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. या युनिटवरती काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये इथं सॉल्व्ह करायचे आहेत. तर सगळ्यांनी त्यासाठी आता रेडी राहा. वन बाय वन मी एक एक क्वेश्चन इथं डिस्प्ले करतो. नेहमीप्रमाणे तुम्ही काय करायचंय की प्रश्न बघितल्यानंतर त्या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करा. थोडासा वेळ तुम्ही घ्या, तुम्ही ट्राय करा. नंतर मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं एक्सप्लेन करेलच. ओके, चलो. चला आता आपण सुरुवात करूया. हा आपला क्वेश्चन नंबर 1. हा असेल आपला क्वेश्चन नंबर 1. जस्ट 1 मिनिट. क्वेश्चन नंबर 1. चला ट्राय करा. सो द रिलेशन बिटवीन द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे E, देन मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे G, वेअर U इज द पॉइझन रेशो. म्यू इज द पॉइझन रेशो. ऑप्शन मध्ये म्यू आहे, सो इट इज अ म्यू. म्यू इज द पॉइझन रेशो. बघा हा क्वेश्चन जो आहे PWD 18, ATP 18, PWD 19 आणि हे तर जाऊ द्या. कुठलीही परीक्षा असू द्या, तुम्हाला EGK म्यू या इलास्टिक कॉन्स्टंट वरती प्रश्न असतो. कुठल्या तरी एका शिफ्टला असणार म्हणजे असणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर आपण आता या ठिकाणी काय करणार, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत उत्तर तर बघूच, त्यासोबत बाकीचे पण आपण इलास्टिक कॉन्स्टंट रिवाइज करून घेऊ. ठीक आहे, मला तुमच्या कमेंट दिसत नाहीये. चला, सो पहिल्यांदा E. सो E 2 नंबरला असतो G 1 प्लस म्यू. तर हे रिलेशन असलं पाहिजे 2G 1 प्लस म्यू. करेक्ट. देन जर K च्या टर्म मध्ये विचारलं असतं, सो इट इज 3K 1 मायनस 2 म्यू. आणि जर EGK मध्ये असतं, सो 9 टाइम GK प्लस 3K प्लस G. तर असे हे 3 ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तिघांपैकी कुठलाही प्रश्न विचारला जातो. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. त्याच्यानंतर चला आता हा दुसरा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2. द व्हॅल्यू ऑफ द पॉइझन रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय. रिसेंटली झालेली जी परीक्षा आपली WCD ची, तर त्यामध्ये सुद्धा पॉइझन रेशोचा प्रश्न होता. सो अगदी बेसिक प्रकारचे प्रश्न, तुमची रिव्हिजन जर झाली असेल ना, तुम्ही सहज या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. सो बघा, द व्हॅल्यू ऑफ द पॉइझन रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय पॉइझन रेशो. आणि यात त्याच्या व्हॅल्यू पण विचारल्या जातात. मी तुम्हाला म्हटलंय की इंजिनिअरिंग मटेरियल जर असेल तर याची रेंज असते 0 पासून तर 0.5 पर्यंत. बट इन जनरल मटेरियल असतात तर त्या केसमध्ये निगेटिव्ह पासून 0.5 पर्यंत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल टिश्यूज असतील, ह्युमन टिश्यूज असतील, त्यासाठी व्हॅल्यू निगेटिव्ह असते. बट आपण विथ रिस्पेक्ट टू द इंजिनिअरिंग मटेरियल उत्तर द्यायचं 0 फॉर कॉर्क, 0.5 फॉर रबर. आणि हा रेशो काय असतो, सो इट इज ऑलवेज रिमेंबर लॅटरल दोनच ठिकाणी आहे. 2 ऑप्शन डिलीट झालेत. लॅटरल टू लॉन्जिट्युडिनल किंवा लॅटरल टू लिनियर. स्ट्रेन असतो, स्ट्रेन. तर इथं बघा, इथं स्ट्रेस दिलाय, सो पुन्हा हा उडाला, स्ट्रेन. सो करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर B. 2चं काय असणार इथं, B. पुढचा प्रश्न नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. सो क्वेश्चन नंबर 3 घ्या. क्वेश्चन नंबर 3. Okay, so Hooke's law is valid till a point in a stress strain diagram. The point is Hooke's law, the direct stress is directly proportional to the direct strain. Shear stress is directly proportional to the shear strain. So Hooke's law is valid up to the point of proportionality limit. So proportional limit, option number B is the correct one. Proportional limit. ठीक आहे, तिसऱ्याचं काय आलं, proportional limit. पुढचा चौथा क्वेश्चन. हा चौथा क्वेश्चन. if the elastic modulus of material is 3 times its modulus of rigidity, then Poisson ratio will be. प्रश्न किती सुंदर विचारलाय बघा. इलास्टिक मॉड्युलस ऑफ मटेरियल, सो इलास्टिक मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इट इज इक्वल टू 3 टाइम द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, द पॉइझन रेशो विल बी. मग आपल्याला E आणि G मधलं रिलेशन माहिती आहे की E इट इज इक्वल टू 2 टाइम G 1 प्लस म्यू. बट दिस E इज गिवन इन द प्रॉब्लेम की तो काय आहे, 3 टाइम G आहे. सो 2G 1 प्लस म्यू.
सो जी गेट कॅन्सल. सो 3 2 ला मी इथं मल्टिप्लाय करू शकतो. सो इट इज 2 + 2 म्यू. या 2 ला जर इकडे आणला तर 3 - 2 दॅट इज इक्वल टू 2 टाइम म्यू. 3 - 2. सो 3 - 2. तो आला 1 डिवायडेड बाय 2 आणि दॅट इज इक्वल टू म्यू. सो इथून आन्सर काय त्याचं 0.5. सो करेक्ट आन्सर काय ना हाफ ऑप्शन ए. ठीक आहे. 4चं उत्तर. तुम्ही 1/3 कसं काय काढलं रे? E इक्वल टू 2g 1 + म्यू. सो इक्वल टू 3g. जी कॅन्सल. बे एक बे. ओके. मध्ये गेल्यानंतर मग हा 2 इकडे आला. सो 1/2 0.5 येते माझं आन्सर. 0.5 येते 0.5. समीक्षा, संदेश, गोविंद तुम्ही 1/3 कसं काय आन्सर काढताय? 0.5 करेक्ट आन्सर आहे याचं. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 नाही, व्यवस्थित करा. अप्रॉक्सिमेट सॉल्व नका करू. व्यवस्थित करा. चुका करू नका. मी म्हटलं ना प्रत्येक वेळेस लेक्चरमध्ये आलं का पूर्ण सिरियसनेस आपल्या लेक्चरमध्ये असला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला कॅज्युअल नाही घ्यायचं. चलो. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप इज करेक्ट? बल्क मॉड्युलस, इलास्टिक मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, इलास्टिक मॉड्युलस. सो ई आणि बल्क मॉड्युलस म्हणजे के. ई आणि के मधलं रिलेशन आहे. सो ई इक्वल टू 3k 1 - 2 टाइम म्यू. हा असं रिलेशन असतं. लक्षात आलं का? हे असं रे. तुम्ही काय करतात विद्यार्थी, एक वेळेस जरी सब्जेक्ट शिकून झाला ना तुम्हाला बोर व्हायला लागतं. तसं होऊ देऊ नका. या विषयाला मी कितीतरी वेळेस शिकवतो पण मी प्रत्येक वेळेस त्याच इंटरेस्टने शिकवतो. तर तुम्ही ना असं बोर नाही व्हायचं सब्जेक्टला घेऊन कधी पण. अदरवाईज काय होतं की चला हे मला माहिती असा ऍटिट्यूड यायला लागला का थोडंसं स्वतःला अवेअर करायचं. नाही हे चुकीचा ऍटिट्यूड हा. प्रत्येक लेक्चर प्रत्येक तास देताना एकदम सिरियसली द्यायचं. चलो. सो ई इक्वल टू 3k 1 - सो ई पहिले पाहिजे मग बल्क नाही. हा इथून उडाला, हा उडाला. सो इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे ई. ओके. देन 3 टाइम बल्क मॉड्युलस असतो के. 3 टाइम के हाही बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय 1 - 2 टाइम पॉइझन रेशो 1 - 2 टाइम पॉइझन रेशो. सो ऑप्शन डी ऑप्शन बी दोघं बरोबर आहेत. ऑप्शन रिपीट झाले तिथं बघा. 3k 1 - 2 म्यू, 3k 1 - 2 म्यू. दोघंही ऑप्शन सेम आहेत. ठीक आहे. सो बी आणि डी दोघं त्याची उत्तर आहेत. 5 नंतर हा घ्या क्वेश्चन नंबर 6. चलो. For a specimen which obeying Hooke's law, when the stress is increased to 4 times, then the modulus of elasticity. बोलो. करा कमेंट. For a specimen obeying Hooke's law, when the stress is increased to 4 times, then the modulus of elasticity. 6 नंबरचा क्वेश्चन. Yes. So it is always increase 4 times. राहुल चुकला राजा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होतं की स्ट्रेस आणि ई यांचा संबंध नाही. तुम्ही असं जाऊ नका. या फॉर्म्युल्याने जायचं नाही. सो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इट इज नॉट डिपेंड्स अपॉन द स्ट्रेस व्हॅल्यू. मग स्ट्रेस जर का वाढला तर ई वाढेल असं नाहीये. ई ऑलवेज रिमेन सेम बिकॉज इट इज मटेरियल प्रॉपर्टी. सो रिमेन सेम. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ठीक आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. मी मागे डिस्कस केलंय की यंग्स मॉड्युलस इज द मटेरियल प्रॉपर्टी. हा टेम्परेचरच्या इफेक्टमुळे मात्र याच्यामध्ये फरक पडतो. ठीक आहे. 6 नंतर 7वा प्रश्न घ्या. नंबर 7. 1 मेगापास्कल इट इज इक्वल टू पीडब्ल्यूडी 18चा क्वेश्चन आहे. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 1 kg पर मीटर स्क्वेअर, 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. 1 मेगापास्कल विचारलाय MPa. सो MPa 1 पास्कल बघा आधी. 1 पास्कल इट इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर एक MPa मेगापास्कल जर असेल सो इट इज 10⁻⁶ पास्कल. And it can be also written Newton per mm square. 1 Newton per mm square. So it's a correct answer in our D. 1 GPa जर असेल तर so GPa can be written like this 1 kilonewton
पर mm square, किलो न्यूटन पर mm square, GPa, किलो न्यूटन पर mm square. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. हा पास्कल आहे, हा पास्कल आहे. बघा अगदी सोपा प्रश्न आहे, पण तुमच्यापैकी एक दोन विद्यार्थी चूक करतीलच करतील. 7 नंबरचं बघा केलं का रे? सुयोग, संदेश, मी तर तुमच्याकडे बघितलं पण नव्हतं. जेवढा प्रश्न सोपा, तुम्ही ह्या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष द्या. मी जे बोलतो ना, जे जेवढं सोपं ना तिथं तुम्ही चुका करून येतात आणि याचं रिग्रेट खूप होतं. मग एखादा प्रश्न टफ असला तो चुकला काही वाटत नाही, पण सोपा प्रश्न चुकला ना त्याचं खूप वाईट वाटतं. त्यामुळे व्यवस्थित वाचा प्रश्नाला. 7 नंतर हा घ्या 8, हा घ्या 8 नंबरचा प्रश्न. 8. A bar of uniform cross section area A and length is L which is free to expand. हा शब्द इथं महत्वाचा आहे. फ्री टू एक्सपांड, ज्याला मी अंडरलाईन करतोय. फ्रॉम बोथ एंड, दोघे एंडला तो फ्री टू एक्सपांड आहे. ओके. इज हिटेड टू ए टेम्परेचर ऑफ T डिग्री सेंटीग्रेड. द थर्मल स्ट्रेस इंड्यूस इन द बार इज, इट इज फ्री टू एक्सपांड. तर थर्मल स्ट्रेस किती डेव्हलप होणार, टेम्परेचर स्ट्रेस किती डेव्हलप होणार. सो इफ इट इज फ्री टू एक्सपांड then there is no stress develop. So option number D correct असणार. D, because of free to expand. हे वाक्य खूप गरजेचं आहे या ठिकाणी. दोघं बाजूला असू द्या किंवा एका बाजूला असू द्या, तर ह्या ठिकाणी स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. 8 नंतर 9. बोला. For a linear elastic isotropic and homogeneous material, how many number of independent elastic constants are present? लक्षात घ्या, मी तुम्हाला ऍट अ पॉइंटची सिच्युएशन सांगितली होती. ऍट अ पॉइंट. सो आयसोट्रॉपिक आणि ऑर्थोट्रॉपिक असे 3 प्रकारचे मटेरियल मी तुम्हाला याचे सांगितलेत विथ इलास्टिक कॉन्स्टंट. सो बघा, पहिला मटेरियल जो आहे सपोज आयसोट्रॉपिक, दुसरा ऑर्थोट्रॉपिक, तिसरा मटेरियल आपण इथं बघितला होता अँड आयसोट्रॉपिक. तर याचा टोटल नंबर ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट 4, 2 इंडिपेंडंट, 12 पैकी 9 इंडिपेंडंट, इन्फायनाइट त्यापैकी 21 इंडिपेंडंट. ठीक आहे. तो याचा काय म्हटलं, आयसोट्रॉपिक. द नंबर ऑफ, हाऊ मेनी नंबर ऑफ इंडिपेंडंट वर फोकस करा. इंडिपेंडंट. सो इंडिपेंडंट इलास्टिक कॉन्स्टंट किती असतील. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट वन. डी नाही, विवेक चुकला तू पण. ओके, तू मागच्या प्रश्नाचं उत्तर देतोयस का. ओके, 2 इंडिपेंडंट. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. 10. The deformation of a bar under its own weight, under it self weight. Own weight means what? Self weight. As compared to that when subjected to direct axial load equal to its own weight. सपोज जर का डायरेक्ट लोड असेल बघा, याची व्हॅल्यू असते PL डिवायडेड बाय AE आणि ड्यू टू इट्स ओन वेट असेल तर तो किती असतो, WL डिवायडेड बाय 2 टाइम AE. 2 टाइम AE. सो इट इज ड्यू टू सेल्फ वेट. इट इज ड्यू टू सेल्फ वेट. एस लावतो मी इथं. बट ह्या सिच्युएशन मध्ये काय म्हटलंय बघा, 1/2. P हा W आणि P सेम आहे. सो PL डिवायडेड बाय AE. सो इट इज इक्वल टू 1/2 आणि हे डिफॉर्मेशन कशामुळे येते, इट इज ड्यू टू द लोड P. लोड अप्लाय केल्यामुळे जे डिफॉर्मेशन येईल त्याचं हाफ डिफॉर्मेशन कशामुळे येतं, ड्यू टू सेल्फ वेट, हाफ. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. हाफ डिफॉर्मेशन प्रोड्यूस ड्यू टू द सेल्फ वेट. मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं हाफ डिफॉर्मेशन प्रोड्यूस होत असतं. सो 10. 11 नंबरचा क्वेश्चन. हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, आणि जे थेरी कंटेंट आपण डिलिव्हर केलेलं आहे ते जर तुम्ही प्रॉपर रिवाइज करून डोक्यात ठेवलं ना, रिटेन करून ठेवलं ना, तुम्ही बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात. मॅक्सिमम क्वेश्चनची उत्तरं तुम्ही इथे देऊ शकतात. हे तुम्ही लक्षात घेत चला. द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन प्रोड्यूस इन अ स्पियर विचारले. स्पियर. सो स्पियर, सिलेंडर, रेक्टँग्युलर एलिमेंट मी तुम्हाला 3 सांगितलेत. मग स्पियर मध्ये जो व्हॉल्युमेट्रिक असतो तो कसा असतो, हे बघा, एप्सिलॉन XX प्लस एप्सिलॉन YY प्लस एप्सिलॉन ZZ. बट स्पियरचा प्रॉब्लेम काय की तिघही सिच्युएशन मध्ये डायमीटर आहे या ठिकाणी. सो चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. ओरिजिनल डायमीटर प्लस चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. सो इट कॅन बेटर लाईक दिस. 3 टाइम चेंज इन डायमीटर, 3 टाइम इथं खाली लिहितो मी. सो इट इज 3 टाइम
सो इट इज 3 टाइम चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर. हॅलो, नाही मी लेक्चरमध्ये होतो. हो हो, तर बोला कसं करणार आता याला. 3 टाइम चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर. त्याने काय म्हटलंय, द स्ट्रेन इन इट्स डायमीटर सो इट इज इक्वल टू 3 टाइम. 3 टाइम ऑप्शन बी 3 टाइम. 11चा ऑप्शन बी. नंतर 12 नंबरचा हा प्रश्न. 12 नंबरचा, थर्मल स्ट्रेसेस अल्फा उल्फा दिसतंय, त्यामुळे जिथे झिरो असतं ना तर चान्सेस जास्त असतात त्याचे फ्री टू एक्सपांड वाला. पण आता इथं कुठे झिरो नाही, मला असं वाटतं काढावा लागेल आता काढावा लागेल. ए रॉड 10 मीटर लॉंग, लेंथ आहे रॉडची, लेंथ इक्वल टू 10 मीटर at 10 डिग्री सेल्सिअस इज हिटेड टू 70 डिग्री सेल्सिअस. सो चेंज इन टेम्परेचर किती झालं, 10 पासून 70 पर्यंत. सो चेंज इन टेम्परेचर या ठिकाणी डेल्टा टी डिग्री सेंटीग्रेड इट इज इक्वल टू 60 डिग्री सेल्सिअस. 60 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर राईज केलंय आपण. पुढे, द फ्री एक्सपान्शन ऑफ द रॉड इज प्रिव्हेंटेड. फ्री एक्सपान्शन प्रिव्हेंट केलेलं आहे. ई किती आहे इथं, ई मीन्स व्हॉट, यंग्स मॉड्युलस. तो या ठिकाणी दिला आहे 210 10⁵ म्हणू शकतो का आपण, नाही 210 जीपी आहे, जीपी गिगापास्कल. सो इट कॅन रिटन लाईक दिस 210 देन गिगापास्कल ना. सो 10 किलो न्यूटन म्हणू, किलो न्यूटन mm². ओके, गिगापास्कल. सो किलो न्यूटन mm², 210. पुढे अल्फा दिलेला आहे आपल्याला, कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन 12 × 10⁻⁻6 पर डिग्री सेंटीग्रेड. पर डिग्री पाहिजे तो अल्फा, इट शुड बी पर डिग्री सेंटीग्रेड. द स्ट्रेस इंड्यूस इन द रॉड इज. आता एक गोष्ट तर लक्षात घ्या, वेन द टेम्परेचर इज राईज, ज्यावेळेस टेम्परेचर राईज केलं जातं तर त्यावेळेस हा जो बार आहे तो काय करेल, त्याची लेंथ वाढवण्याचा प्रयत्न करेल, तो एक्सपांड करण्याचा प्रयत्न करेल. बट सपोर्ट त्याला काय करतील, कंप्रेस करतील. सपोर्ट त्याला काय करतील, कंप्रेस करण्याचा प्रयत्न करतील. तर जो स्ट्रेस आहे ते डेव्हलप होणार, तो सुद्धा कंप्रेसिव्ह नेचरचा असेल. सो टेन्साईल ऑप्शन तर इथून 2 डिलीट झाले डायरेक्टली, उरलेत 2 कंप्रेसिव्ह. आणि तो स्ट्रेस कसा काढावा लागतो, सो स्ट्रेस इज गिवन बाय लाईक दिस, ई इंटू स्ट्रेस. बघा हुक्स लॉ, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन. आता हा काढायचा आहे मला, तो स्ट्रेस ड्यू टू टेम्परेचर इट इज इक्वल टू ई आणि एप्सिलॉन टी. या फॉर्म्युल्याचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे, ई इंटू एप्सिलॉन टी. आता एप्सिलॉन टी कसा काढता आणखी हे बघा. सो इट इज अल्फा, चेंज इन लेंथचा फॉर्म्युला होता आपला हा बघा, चेंज इन लेंथ ड्यू टू टेम्परेचर, ओरिजिनल लेंथ अल्फा इंटू डेल्टा टी. आणि आणखी जर त्याला आपण या ठिकाणी लेंथने डिवाइड केलं, सो ही व्हॅल्यू येते तुमच्या स्ट्रेनची काय व्हॅल्यू येते, अल्फा इंटू डेल्टा टी. फक्त गोष्टी इथं पुट करा. चला, ई काय आहे आपला, आणि ऑप्शन सगळे मेगा पास्कल मध्ये, तर आपण मेगा पास्कल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. तर ई आपला गिगा पास्कल मध्ये दिलाय ना. सो 210 याला मी 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर डायरेक्टली हा मेगा पास्कल मध्ये आला, मेगा पास्कल मध्ये. कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शनची व्हॅल्यू आहे 12 × 10⁻⁻6 आणि चेंज इन टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. 60 डिग्री सेल्सिअस. बघा बरं काय होतं तुमचं, लक्षात येते का तुम्हाला आता. तर हे 10⁻³ हा एक 4 आणि हा इथला एक 0, 5 गेले. मग काय उरला आता इथं, इथला 1 राहील फक्त, 21 हा झाला 21, इथले 12, इथला 6 आणि 3 4 5 उडवल्यानंतर इथं राहणार 10⁻⁻1. मग आता फक्त एवढं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. सो 12×7 = 72 गुणिले 21 असं येतंय बरोबर. आणि तो पॉवर 1 ठेवावा लागेल, तर आपल्याला हा 151.2. सो 151.2 ऑप्शन नंबर सी. येस, 151.2 अशा पद्धतीने काढावं लागेल. तो इथं कॅल्क्युलेशन करावं लागलं आपल्याला, हे लक्षात घ्या. जे मुलं नव्याने जॉईन झालेत ना त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर मागचे लेक्चर संपवून टाका, बघून संपवून टाका, आणि मग हे प्रश्न सोडवायला तुम्हाला मजा येईल. 12 नंतर हा 13 नंबरचा क्वेश्चन. चलो, the ratio of linear stress to the linear strain is called.
चला, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय म्हणताय, लिनियर स्ट्रेस म्हटलाय, स्ट्रेस आणि स्ट्रेन हे कन्फ्यूज होऊ नका. स्ट्रेस टू स्ट्रेन रेशो, लिनियर म्हणजेच काय डायरेक्ट, सो इट इज ऑल्सो नोन एज अ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. अगदी बरोबर. बल्क मॉड्युलस काय असतं मग, डायरेक्ट स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, शियर स्ट्रेस डिवाइडेड बाय शियर स्ट्रेन. पॉइझन रेशो, लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लिनियर किंवा लॉंजिट्युडिनल स्ट्रेन. हा इथं स्ट्रेस स्ट्रेन असं दोघं होतं. तेरा नंतर हा घ्या 14 नंबरचा क्वेश्चन. The Poisson ratio, sorry, the ratio of shear modulus of elasticity for Poisson ratio 0.5. The ratio of the ratio of shear modulus to elasticity modulus असं करायला. The ratio of shear modulus म्हणजे G to elasticity modulus म्हणजेच काय, यंग्स मॉड्युलस म्हणजेच काय, यंग्स मॉड्युलस. तो G to E चा रेशो, G to E चा रेशो आपल्याला बघा असा फॉर्म्युला माहिती आहे, E इक्वल टू 2G 1 प्लस म्यू, हा फॉर्म्युला माहिती आहे. बट आता G to E, तर G ला इकडे राहू द्या, बाकीच्या गोष्टी इकडे घेऊन या. 1 अपॉन 2 ला इकडे आणा, 1 प्लस म्यू ला पण इकडे घेऊन या. ओके, आणि G च्या खाली आपण E घेऊन जा. मग मला सांगा 1 अपॉन 2 टाइम 1 प्लस म्यू, व्हॉट इज म्यू प्रोव्हाइडेड, 0.5 सॉरी 0.4 आहे. आणि ऑप्शन जर बघितलं ना सगळे फ्रॅक्शन मध्ये, तर 0.4 ला असं लिहिता येतं. 4 डिवाइडेड बाय 10, 4 डिवाइडेड बाय 10 म्हणजेच काय, 0.4 G बाय E. आता बघा, सो 1, आता हा 1/2 आहे, 1/2. या 1/2 ला थोडक्यात मी वरती घेऊन जातो. हा 1/2 वरती गेला, खाली 10 1 10 आणि 4 14 आणि हे 10 खाली. इट इज इक्वल टू G डिवाइडेड बाय E. बघा, बे 1 बे 5, सो 5 वरती जाणार. So 5 divided by 14 is the answer. G by E. 5 divided by 14. So 5 divided by 14. 5 divided by 14. Option number C. C येते माझं. 14 नंबरचं उत्तर येणार C. तुम्ही सोडवत नाहीये. सो रेशो विचारताना शियर मॉड्युलस टू इलास्टिसिटी असं विचारलंय. C is the correct answer. नेक्स्ट, चला हा 15 नंबरचा क्वेश्चन सोडवा. What will be the ratio of Young's modulus to bulk modulus? Young's modulus means E, bulk modulus means K. For Poisson ratio of 0.3, for the Poisson ratio of 0.3. चलो, so E equal to 3K1 minus 2 mu. So E to K ratio विचारला है ना, E to K. So it is equal to 3 1 minus 2 mu. So 3 राहू द्या, 1 minus 2 टाइम हा काय म्हटलं 0.3. So काय होणार 3 1 minus 0.6. So it is 3, it is 0.4 and 4 3 12, so 1.2. So correct answer in option number A, 1.2. 15 नंतर हा घ्या 16. नंबरचा क्वेश्चन. What is the unit of strain? What is the unit of strain? Strain चं युनिट विचारलंय. हो ना, पास्कल, मेगा पास्कल, गिगा पास्कल काय असेल? So strain has no unit. So the correct answer is what? None of the above. त्याला युनिट नाही. शाबाश. What shall be the total elongation of the bar due to its own weight? Due to its own weight, which is hung vertically from the ceiling, if uniform diameter of solid metal bar is D. Uniform diameter जर असेल, then it is known as a cylindrical. It is not a conical, cylindrical. D and length आहे L. ठीक आहे. Density of material of bar is unit weight. Actually हा unit weight आहे gamma.
आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता मी तुम्हाला इथं कोनिकलचं पण म्हटलंय, कोनिकलचा 6 असतो खाली, हे लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय सांगितला होता, WL डिवायडेड बाय 2 टाइम AE. बट जेव्हा तुम्हाला युनिट वेट मध्ये विचारला जाईल, सो इथं असणार हे बघा, गॅमा इंटू L स्क्वेअर डिवायडेड बाय 2E ओनली असतो. याच्यासाठी सिलेंड्रिकल बार असेल तर हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला असतो. आणि जर का सपोज कोनिकल असेल तर, कोनिकल वर्ड असेल तर त्या केसमध्ये फॉर्म्युला कसा होईल तुमचा, WL डिवायडेड बाय 6 टाइम AE किंवा युनिट वेटच्या फॉर्म मध्ये तुम्ही असं लिहू शकतात, इट इज 6 टाइम E. तो कोनिकलच्या केसमध्ये हे फॉर्म्युले असतात. पण या ठिकाणी त्यांनी युनिफॉर्म डायमीटर म्हटलाय, मीन्स याचा अर्थ काय, तो सिलेंड्रिकल आहे. तो याचं उत्तर काय येणार, गॅमा L स्क्वेअर डिवायडेड बाय 2E, ऑप्शन नंबर बी 17. हा घ्या 18 नंबरचा क्वेश्चन, मजेशीर क्वेश्चन आहे, खूप मस्त क्वेश्चन आहे 18 नंबरचा, ट्राय करा. सोडवा, चला सोडवा तुम्ही. चला सोडवा. काय म्हटलंय, ए बार ऑफ डायमीटर 60 mm इज सब्जेक्टेड टू द टेन्साइल लोड. हे बघा, एक बार आहे, ठीक आहे, ज्याचा डायमीटर म्हणजे या पद्धतीने असेल, तो सर्क्युलर बार आहे, अँड इट इज सब्जेक्टेड टू द टेन्साइल फोर्स. ठीक आहे, ए बार ऑफ डायमीटर, तसं डायमीटर किती दिला आपल्याला, इनिशियल डायमीटर ऑफ द बार, तो D इक्वल टू 60 mm इज द डायमीटर, 60 mm त्याचा डायमीटर दिला आहे. हा पुढे, is subjected to the tensile load such that the measure extension on a gauge length is 400 mm is 0.09 mm. आता याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, की आता हा बार जरी असला, त्याची गेज लेंथ जी गेज लेंथ, मी तुम्हाला टेन्साइल टेस्ट ऑफ माइल्ड स्टील शिकवलंय, टेन्साइल टेस्ट ऑफ माइल्ड स्टील, तर त्यामध्ये पूर्ण रॉड जरी असला तरी एक पर्टिक्युलर लेंथ वरती आपण टेस्ट परफॉर्म करतो. तर याची जी गेज लेंथ त्यांनी कन्सिडर केली ती किती, गेज लेंथ याचा अर्थ ती इनिशियल लेंथ त्यांनी कन्सिडर केली ती किती आहे, 400 mm. 400 mm ही त्याची गेज लेंथ कन्सिडर केली, 400 mm. आणि या 400 mm च्या लेंथ मध्ये किती इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन आलेलं आहे, सो चेंज इन लेंथ इट इज इक्वल टू 0.09 mm एवढं या ठिकाणी एक्सटेन्शन आलेलं आहे. सो 400 mm ची लेंथ कन्सिडर केली आणि त्यामध्ये जे इलॉंगेशन आलं ते 0.9 mm. पुढे काय म्हणतोय बघा, अँड चेंज इन डायमीटर इज, सो डायमीटर मध्ये पण चेंज झालाय, कारण जेव्हा लेंथ वाढेल तर डायमीटर कम्प्रेस होणार. आणि चेंज इन डायमीटर मध्ये चेंज किती झालाय मित्रांनो, so it is 0.0045. 0.0045. Then what is the Poisson ratio? So the Poisson ratio is known as a lateral strain to the linear strain, किंवा longitudinal strain. तर ह्या ठिकाणी सिनारिओ कसा आहे आता तुमच्या लक्षात येईल बघा, लॅटरल काय, द चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर. सो चेंज इन डाया टू द ओरिजिनल डाया हे झालं लॅटरल, आणि चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल गेज लेंथ हे झालं लिनियर. सांगा डायमीटर मध्ये चेंज किती आहे, 0.0045, आणि ओरिजिनल डाया किती आहे 60. तसंच लेंथ मध्ये चेंज किती झालाय 0.09 डिवायडेड बाय गेज लेंथ किती आहे 400. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायला लागेल. तो हा 0 इथं कट झाला, हा 0 कट झालाय. ओके, त्यानंतर हे किती 3 आणि हे किती 20. मग आता याची अल्टिपल्टी कशी होणार आहे बघा, 0.0045
डिवायडेड बाय 3 राहिला इथं, आणि हा खालचा 20 जर वरती गेला आणि इकडे खाली येणार 0.09. ठीक आहे. मग आता मी काय करतो, याला सरळ सरळ रूप असं देतो बघा. हा 45 डायरेक्टली 45 आणि हा 20 डायरेक्टली लिहून घेतो. आता बघा इथं 1 2 3 4 4 घरानंतर 10⁻⁻⁴ येणार. डिवायडेड बाय 3 चा 3 खाली हा जो 0.09 आहे ना, मी त्याला 9 करतो आणि 10⁻⁻² लिहून घेतो. कॅल्क्युलेशन सोपे करायचे ना आपल्याला. आता बघा 9 1 9 9 5 ना 45, नंतर -2 इथला गेला, इथला -2 गेला, इथं 10⁻⁻² राहिला, एक इथं गेला, आणखी एक -1 राहिला, 10⁻⁻1 राहिला. सो 5 दुने 10 आणि हा 10⁻⁻1, तो थोडक्यात इथं वरती एकच राहिला आणि खाली किती रे 3. So 1/3 is the answer. So 1/3 is the answer. 1/3. 1/3 is the correct answer. शाबाश शुभम, तुमचं 1/5 कसं काय आलं? 1/3 हा 3 खाली ॲज इट इज आहे. 1/3 is the correct answer. त्याचं 1/3. जे विद्यार्थी चुका करताय ना, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. 19 नंबरचा क्वेश्चन. 19 बोलो. 2 बार ऑफ डिफरंट मटेरियल बट सेम लेंथ. बघा 2 बार आहे, हा 1 हा 2, दोघांची लेंथ सेम आहे असं म्हटलंय, आणि डिफरंट मटेरियल याचा अर्थ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दोघांचा वेगळा आहे. सो E1 E2 पुढे, अँड सेम क्रॉस सेक्शनल एरिया दोघांचा सेम आहे. पुढे सब्जेक्टेड टू सेम टेन्साइल फोर्स. यस, लोड पण दोघांवरती सेम आहे. इफ द इलॉंगेशन ऑफ द बार इज इन द रेशो ऑफ, इलॉंगेशन असं असतं हे बघा, चेंज इन लेंथ ऑफ फर्स्ट बार and change in length of second bar यांचा रेशो, it is PL/AE of first bar divided by PL/AE of second bar, आणि ही व्हॅल्यू दिली वाटतं प्रश्नात. सो इलॉंगेशन चा रेशो जो आहे तो आहे 5:2, 5 डिवायडेड बाय 2, 5:2 हा रेशो दिलेला आहे. देन द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द टू मटेरियल विल बी, तर हा रेशो कसाच पाहिजे, असाच पाहिजे, पहिला E1 आणि E2 असा रेशो आपल्याला पाहिजे 1:2 चा. मग बघा आता याच्या केसमध्ये P आणि L सेम आहे, P आणि L सेम आहे, एरिया पण सेम आहे, हाही सेम आहे. सो E2 जाणार वरती, सो ही व्हॅल्यू काय येणार मुळात E2 डिवायडेड बाय E1, पण आपल्याला कसं लागतो E1/E2 पहिल्याचा दुसऱ्या सोबत, याचं उत्तर येणार 2 डिवायडेड बाय 5 इज द करेक्ट आन्सर. सो एक गोष्ट लक्षात घ्या, इलॉंगेशन आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी यांचा रेशो कसा असतो, इनव्हर्सली असतं, ते इनव्हर्सली असतं. सो 2/5 इज द करेक्ट आन्सर. हा 20 नंबरचा क्वेश्चन. A material having the same property in all direction is known as, material having same property in all direction, same means iso, डायरेक्शन ट्रॉपिक, सो इट इज आयसोट्रॉपिक मटेरियल. हा मटेरियल कोणता येणार, आयसोट्रॉपिक. तुम्हाला याचं मी एक होमवर्क दिला, एक असाइनमेंट दिली, अजून त्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्यंत आलेलं नाही बरं, की आयसोट्रॉपिक, होमोजिनियस, अनआयसोट्रॉपिक, ऑर्थोट्रॉपिक यांचे 3 एक्झाम्पल मला पाठवा असं मी सांगितलंय. सो आयसोट्रॉपिक मटेरियल. हा 21. चलो, स्ट्रेस मे बी डिफाईन ॲज, बघा सो हा PYQ आहे एका एक्झाम मध्ये, त्याचं नाव फक्त मी तर मेन्शन नाही केलंय, मी फोटो काढून आणलाय त्याचा. असा प्रश्न विचारलाय, द स्ट्रेस मे बी डिफाईन ॲज, सो फोर्स पर युनिट व्हॉल्यूम, फोर्स पर युनिट ब्रेथ, युनिट लेंथ, युनिट एरिया. सो इट इज ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. 21. हा गया 22. एक स्टील बार आहे ज्याची लेंथ आहे 5 mm. ए स्टील बार ऑफ 5 mm इज हिटेड फ्रॉम 15 डिग्री सेल्सियस टू 40 डिग्री सेल्सियस. सो टेम्परेचर काय केलंय, राईज केलंय, राईज. टेम्परेचर या ठिकाणी काय केलंय, राईज, हे तुम्ही लक्षात घ्या. सो ए स्टील बार ऑफ 5 mm इज हिटेड फ्रॉम 15 डिग्री सेल्सियस टू 40 डिग्री सेल्सियस अँड इट इज फ्री टू एक्सपांड. ओके, अँड इट इज फ्री टू एक्सपांड. देन द बार विल इंड्यूस विथ नंबर सांगा, विथ नंबर सांगा. 22. राहुल पुन्हा चूक करतोयस. सो या ठिकाणी काय म्हटलंय, इट इज फ्री टू एक्सपांड. वेन इट इज फ्री टू एक्सपांड देर इज नो स्ट्रेस डेव्हलप, स्ट्रेस येणार नाही.
बट इफ दिस एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड, जर हे एक्सपान्शन प्रिव्हेंट केलं असेल तर राईज इन टेम्परेचरला तो एक्सपांड करायचा प्रयत्न करेल, बट रिॲक्शन त्याला कंप्रेस करतील. तो कंप्रेसिव्ह हे उत्तर कधी येणार त्याचं लक्षात येतं तुम्हाला, वेन इट्स एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड बट इट इज फ्री टू एक्सपांड. सो फ्री टू एक्सपांड मध्ये स्ट्रेस येणार नाही. 22. तेवीस. बोला. हॅलो. हा बरोबर. एक 5 मिनिटात फोन करतो, 5 मिनिटात फोन. बोला. सो 23. इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 0 द मटेरियल इज सेड टू बी. बघा कन्फ्यूज झाले विद्यार्थी, लक्ष द्या. हा ग्राफ कुणाचा होता, ग्राफ आठवा. जर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 0 असेल, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू रिजिडिटी शो करते. काय म्हटलं मी तुम्हाला, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई रिजिडिटी शो करते. ई जेवढा जास्त तेवढा तो मोर रिजिड. ठीक आहे. सो इथं इफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 0 म्हटलंय आणि तुम्ही उत्तर देताय रिजिड. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. रिजिडचा ग्राफ आपण असा काढलाय, आठवतंय का ग्राफ. थांबा तुम्हाला ना ग्राफच दाखवतो. तुम्ही लोक ना विसरून जाता गोष्टी, म्हणून तुमचे मार्क्स वाढत नाही. आणि तुम्ही म्हणता का असं काय मार्क्स वाढत नाही, कारण जे कंटेंट आहे तेच कंटेंट तुम्ही प्रॉपर रिवाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे हो ये देखो कहा गया अपना मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी शियर स्ट्रेस, त्याच्यावरती मी फार डिटेल मध्ये लेक्चर घेतले रे, असं नका करू. हे बघा, हे ग्राफ आठवा. चला हे बघा ग्राफ आठवा. या ठिकाणी मित्रांनो परफेक्टली रिजिड बॉडी जर असेल, परफेक्टली रिजिड बॉडी असेल तर त्याचा ग्राफ असा येतो. सो स्लोप मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम स्लोप आहे या ठिकाणी, इनफायनाइट स्लोप आहे. इट इज अ ग्राफ ऑफ रिजिड बॉडी. ठीक आहे. याचा यंग्स मॉड्युलस म्हणजे स्लोप. सो रिजिड बॉडीचा स्लोप असतो इनफायनाइट. त्याने प्रश्न केलाय की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे स्लोप 0 आहे, 0, तर ती हॉरिझॉन्टल लाईन येणार, हॉरिझॉन्टल. सो इट इज अ परफेक्टली प्लास्टिक. तर त्याचं उत्तर आहे प्लास्टिक. त्याचं उत्तर काय आहे, प्लास्टिक. E0 म्हणजे काय रे, हे बघा ना, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E0. सो E0 E इक्वल टू 0 म्हणजेच स्लोप 0 आणि स्लोप 0. सो इट इज अ हॉरिझॉन्टल ग्राफ. आणि हॉरिझॉन्टल ग्राफ येतो इथं प्लास्टिक मटेरियलचा. सो द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर डी. कळलं का आता. तर अशा पद्धतीने हे 23 क्वेश्चन ह्या ठिकाणी होते माझ्याकडे, जे मी इथं घेतलेत फर्स्ट युनिटचे. आता ही कंप्लीट पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो. तर या ठिकाणी सर्वेचे 2 युनिट पण संपलेत आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं आपलं हे फर्स्ट युनिट पण कंप्लीट झालंय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन युनिटला सुरुवात करणार. या ठिकाणी जे फर्स्ट युनिट नंतर जे सेकंड युनिट मी शिकवेल त्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस. अतिशय महत्त्वाचं युनिट आहे, अगदी बेसिक पासून मी शिकवेल. विद्यार्थ्यांनी लेक्चर मिस करायचं नाही. लवकरात लवकर मागचे लेक्चर तुम्ही कंप्लीट करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन युनिटला सुरुवात करू. ही कंप्लीट पीडीएफ मी आता तुम्हाला पुन्हा शेअर करतो. ही दोघं ठिकाणी शेअर करतो, टेलिग्रामवर पण शेअर करतो, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पण टाकून ठेवतो आणि व्हॉट्सअपला पण टाकून ठेवतो. ठीक आहे. ती पण सेंड केली, सर्वेची पण केली, तीही पुन्हा ॲप्लिकेशनमध्ये टाकून ठेवतो, टेलिग्रामला पण पाठवतो. ठीक आहे. चलो दोघं तिघं ठिकाणी पाठवतो, काय हरकत नाही. आता ही झाली आपली सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन फायनल विथ MCQ. ठीक आहे. आणि याला पण सेव्ह करून घेतो SBF फाईल, कारण पुढे आपल्याला रिव्हिजन करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची पुढे आपल्याला रिव्हिजन करावी लागणार आहे. तर ही फाईल पण माझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे मध्ये मध्ये, कारण आपल्याला वर्षभर ह्या गोष्टी चालू ठेवायच्या आहेत. तर मध्ये मध्ये मी रिव्हिजन घेत जाईल तुमची. तर सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन फुल युनिट विथ MCQ. ज्या वेळेस आपल्या एक्झाम यायला लागतील ना, जेव्हा आपण मॅरेथॉन सुरू करणार ना युट्यूबवरती, त्यावेळेस आपण ह्या रिव्हिजन पण घेऊ. तर त्यावेळेस ह्या फाईल कामात येतील आपल्याला. तर मी काय करतो आता, आपला जो ग्रुप आहे, ठीक आहे, ह्या ग्रुपला, हा व्हॉट्सअपचा ग्रुप फुल झालाय. व्हॉट्सअपचा ग्रुप या ठिकाणी फुल झालाय.
मी लिंक तरी शेअर करून ठेवतो टेलिग्रामला पण, आणि ही PDF मी टेलिग्रामला पण पाठवतो आणि अप्लिकेशनवरती पण पाठवतो. ठीक आहे, सो भेटून जाईल तुम्हाला, काही काळजी करू नका. तर चालतंय, आता आपण इथं थांबू. बाकीच्या गोष्टी आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. फक्त मित्रांनो रिव्हिजन देत राहा, तुम्हाला MCQ सोडताना लक्षात येत असेल. हे सगळं आता ताजं आहे, फ्रेश आहे. प्रत्येक युनिट सेपरेट शिकतोय आपण, सब्जेक्ट सेपरेट शिकतोय, तरी चुका होत आहे. मग ज्यावेळेस सगळे सब्जेक्ट एकत्र तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये सोडवणार, तर त्यावेळेस तुमच्या चुका टाळल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडनं. तर प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. ओके, चलो आता आपण इथं थांबूया. रिमेनिंग पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.